हॅलो विद्यार्थी मित्र होता पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग पाहिला होता. कोणता भाग घेतला होता आपण त्याच्यामध्ये? मग तो भाग जो घेतला आपण त्यामध्ये आपण घेतलेल्या भागात आपण जो शेवटचा भाग घेतला व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा, याला आपण व्हर्टिब्रेटा पृष्ठवंशीय प्राणी संघ म्हटलं. पण त्याच्यामध्ये तो व्हर्टिब्रेटा जो आहे तो डिवायडेड इंटू 6 क्लासेस तो भाग पाहिला होता. आता आपण त्यातला पहिला क्लास घेतोय तो म्हणजे स्पायसेस, ज्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो मत्स्य प्राणी वर्ग जो आहे तो आपण पाहतोय. दीज ॲनिमल्स आर कोल्ड ब्लडेड. आता इथे आपल्याला कोल्ड ब्लडेड असे म्हटले म्हणजे म्हणजे शीत रक्ताचे प्राणी. दीज हे कोणत्या रक्ताचे प्राणी असतात? शीत रक्ताचे असतात, ज्याला आपण पिकॅलोथर्मस असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे ॲक्वॅटिक ॲनिमल्स लिव्हिंग इन मरीन ऑर फ्रेश वॉटर, ही गोड्या पाण्यात आणि समुद्राच्या पाण्यात दोन्ही पाण्यामध्ये आढळणारे असतात. त्याच्यानंतर पुढे बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज द वॉटर रेजिस्टन्स. बॉडीचं स्पिंडल शेप म्हणजे शरीर जे असते ते दोन्ही बाजूला दोन्ही टोकांना निमुळते असते. विट्टीच्या आकाराप्रमाणे इथे दाखवल्याप्रमाणे असे आपल्याला शरीर पाहायला मिळते. दोन्ही बाजूंना निमुळते असते की ज्याच्यामुळे पाण्यात स्थलांतर करत असताना, हालचाल करत असताना त्याला पाण्याचा होणारा प्रतिरोध जो आहे तो कमीत कमी करता यावा यासाठी. दे हॅव ए पेड अँड अनपेड फिन्स. त्याच्यामध्ये पेड आणि अनपेड फिन असतात, म्हणजे काही पर जे असतात ते जोडीने असतात आणि काही जे असतात ते सिंगल असतात, म्हणून त्याला अनपेअर्ड असं म्हटलेलं आहे. फॉर स्विमिंग, त्याचा परचा उपयोग कशासाठी होतो? तो स्विमिंगसाठी होतो. त्याच्यानंतर पुढे टेल फिन्स इज युजफुल टू स्ट्रेचिंग द ऑर्गन्स ड्युरिंग द स्विमिंग. इथे आपल्याला काय करायचं आहे, तिथे त्या टेल फिनचा उपयोग कशासाठी होतो? तर चेंज द डायरेक्शन इन द वॉटर. तिथे आपल्याला ड्युरिंग द स्विमिंग म्हणजेच पाण्यामध्ये पोहत असताना काय केला जातो? दिशा बदलण्यासाठी त्याचा वापर केला जातो. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल. त्याचं एक्झोस्केलेटन कसं आहे? मी आता फक्त ठराविक महत्त्वपूर्ण शब्द जे आहे ते हायलाईट करतो आहे. एक्झोस्केलेटन, स्केल्स अँड एंडोस्केलेटन. स्केल्स म्हणजे शरीर अंगावरती, बाह्य अंगावरती खवले असतात आणि कंकाल जे असते ते कशांचे असते? अंतकंकाल आणि बाह्य शरीर बाह्य कंकाल दोन्ही स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. बाह्य कंकाल ही खवल्यांच्या स्वरूपात असते, तर कंकाल हे कास्तिमय किंवा अस्थिमय असते. आयदर कार्टिलॅजिनस ऑर बोनी, तिथे दोन्ही दिलेले आहेत पहा. एंडोस्केलेटन म्हणजे अंतकंकाल जे आहे ते कास्तिमय किंवा अस्थिमय असू शकते आणि बाह्य कंकाल जे आहे ते खवल्यांच्या स्वरूपात असते. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक दिलं आपल्याला. रेस्पिरेशन ऑकर्स विथ द गिल्स. त्यांचं रेस्पिरेशन कसं होतं? कल्ल्यांमार्फत श्वसन केले जाते. त्याच्यानंतर पुढे एक्झाम्पल्स दिलेत आपल्याला पहा. एक्झाम्पल्स रोहू, प्रॉम्फिट. त्याच्यानंतर पुढे सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे वगैरे ही त्याची उदाहरणे आपल्याला दिलेली आहेत. सर्व माशांचे प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट होतात, हे लक्षात घ्यायचे. इथे आपल्याला एक प्रकार दाखवलेला आहे, त्यामध्ये काय नावं दिली ते पाहूया आपण. त्यामध्ये पहिला भाग दिला आहे तो आता इथे आपल्याला डोळा दाखवलेला आहे. पहा मी आता इथे हा डोळा हे केलेला आहे, कलरने हे केलेलं अधोरेखित करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला आय असं म्हटलेलं आहे, तो म्हणजे डोळा. त्याच्यानंतर पुढे लॅटरल लाईन ज्याला आपण काय म्हणतो, लॅटरल लाईनला पार्श्वरेषा असे म्हटले जाते. त्याच्यानंतर पुढे डॉर्सल फिन आणि व्हेंट्रल फिन असे फिनचे प्रकार असतात. इथे व्हेंट्रल फिन म्हणजे खालच्या बाजूला असलेला, डॉर्सल फिन ज्याला आपण पृष्ठपर असं म्हणतो आणि व्हेंट्रल फिन ज्याला आपण अधपर असं म्हणतो. त्याच्यानंतर इथे आहे कॉडल फिन ज्याला आपण काय म्हणतो, पुच्छपर असं म्हणतो, शेपटीच्या बाजूला असल्यानंतर पेल्विक फिन ज्याला आपण श्रेणीपर असे म्हणतो आणि हा दिलेला इथं पेक्टोरियल फिन ज्याला आपण वक्षपर असं म्हणतो. पेक्टोरियल म्हणजे वक्षपर, पेल्विक पण म्हणजे श्रेणीपर आणि नंतर इथे दिलेले आपल्याला गिल स्लिट्स कल्ला विदरे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे माउथ, हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण याची माहिती दिलेली आहे. पार्श्वरेषा जी आहे लॅटरल लाईन जी म्हटलं आपण, ती लॅटरल लाईन कुठून कुठे येते ते माहिती आहे का? ती पहा, लॅटरल लाईन कोणती दाखवली? ती इथं दाखवलेली ही लाईन जी आहे ती लॅटरल लाईन, हे लक्षात घ्या. म्हणजे आता मी ती लॅटरल लाईन स्केच करतो पहा. ही जी ते मध्यभागी रेषा दिसते ना, ती लॅटरल लाईनची आहे, हे लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे येतो. पुढच्या भागामध्ये ॲम्फिबिया पुढचा भाग येतो आपण. क्लास ॲम्फिबियन्स ज्याला आपण उभयचर प्राणी असं म्हणतो, अत्यंत महत्त्वपूर्ण उभयचर प्राणी.
These animals are strictly aquatic during the larval life. Aquatic strictली म्हणजे तिथे ते लार्वल स्टेजमध्ये असताना ते कसे असतात, जलचर असतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लार्वल लाईफ, अळीच्या अवस्थेमध्ये लार्वल लाईफमध्ये असताना ते पाण्यामध्ये असतात. त्याच्यानंतर पुढे परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन, आणि त्यावेळेला ते फक्त काय करतात, ॲक्वॅटिक रेस्पिरेशन करतात, म्हणजेच जलीय श्वसन करत असतात. त्यावेळेला तिथे ते काय करतात, त्वक श्वसन करतात, म्हणजे त्वचेच्या मार्फत श्वसन केले जाते. त्याच्यानंतर पुढे whereas they can live in water as well as land during the adult life and can perform the aquatic as well as aerial respiration. आता इथे आपल्याला संपूर्ण लाईन महत्त्वाची दिलेली आहे. मी आता इथे संपूर्ण ह्या दोन्ही लाईन्स महत्त्वाच्या अधोरेखित करतो आहे की जे काही प्राणी जे आहेत ते प्राणी कसे असतात, तर ह्यामध्ये आपल्याला यांना पोहण्यासाठी पुढे हे प्राणी जे आहेत ते जलीय श्वसन करतात, प्रौढामध्ये ते पाण्यामध्ये व जमिनीवर राहू शकतात आणि जलीय आणि वायू श्वसन करतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे पुढचं कॅरेक्टरिस्टिक देतो आपण, दे हॅव ए 2 पेअर ऑफ अपेंडेजेस. त्यांना पेअर ऑफ अपेंडेजेस कसे असतात, 2 पेअर ऑफ अपेंडेजेस म्हणजे ज्याला आपण उपांग असं म्हणतो, त्या उपांगाचे 2 पेअर्स असतात, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर पुढे एक्झोस्केलेटन इज ॲब्सेंट, बाह्य कंकाल नसते. त्याच्यानंतर पुढे स्किन इज विदाऊट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर द रेस्पिरेशन. त्यांची त्वचा कशी असते, कसे युजली केप्ट मॉइस्ट म्हणजे ओलसर असते, कशासाठी, फॉर द रेस्पिरेशन, श्वसनासाठी त्वचा ओलसर ठेवावी लागते. अत्यंत महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे. एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट, त्यांना बाह्य कर्ण नसतात, परंतु टिम्फॅनम इज प्रेझेंट. टिम्पॅनम इज प्रेझेंट, हे लक्षात घ्यायचं, अत्यंत महत्त्वपूर्ण. तिथे त्यांना बाह्य कर्ण नसतो, परंतु कर्णपटल असते. इथे आपल्याला दाखवलेले कर्णपटल इथे आपल्याला दाखवलेली आहे, तिथे दाखवलेला टिम्पॅनम इथे आपला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे नेक इज ॲब्सेंट, त्यांना मान नसते. आपण सहजपणे बोलून जातो, ते फार बेडकासारखा फुगत चालला आहे, त्याला मानही दिसेना, मानाचा तपासच दिसेना वगैरे, असे काही जे बोलतो ना आपण, ते याचं वैशिष्ट्य विचारात घेऊन. त्याच्यानंतर पुढे आईज आर प्रॉमिनंट विथ द आयलिड्स, त्याचे डोळे जे असतात ते कसे असतात, मोठे असतात, आणि शिवाय त्याच्यावरती पापण्या असतात, अत्यंत महत्त्वाच्या. त्याच्यानंतर पुढे इथे पुढे आपल्याला उदाहरण दिले, फॉर एक्झाम्पल टोड अँड सॅलेमेंडर, फ्रॉग, टोड अँड सॅलेमेंडर, अत्यंत महत्त्वाची. आपल्याला सर्व याच्यामध्ये उदाहरणं लक्षात ठेवायचं आहे. बेडूक, टोड आणि सॅलेमेंडर ही त्याची उदाहरणे आहेत. आता इथे आपल्याला टोड जो आहे तो कसा असतो, तो आपल्याला इथे दाखवलेला आहे, पहा खाली इथे दाखवलेला जो आहे तो टोड आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे वरती त्याच्या उभयचर प्राणी जो दिलेला आपल्याला त्याचं उदाहरण बेडूक, त्या बेडकाकडे आपण आता जाऊया. इथे आपल्याला त्याची काही घट पाहिजे, तिथे आपल्याला दिलेले आहे ते नेसल्स म्हणतो आपण त्याला, इथे नेरीज म्हटले, पहा इथे असे 2 छिद्र असतात, ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक, असे 2, म्हणजे उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला 2 छिद्र असतात. त्याच्यानंतर इथे हा एकूण कशाचा भाग दाखवला, इथे लेबलिंग चुकलेलं आहे, ते मावती इथे पुढे आलेलं आहे, इथे हा डोळ्याचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे हे त्याला आपण फोरलिम आणि हँडलिम जसं म्हणतो, हे फोर आर्म, त्याला फोर लिम्स असं म्हणतात, म्हणजे पेअर ऑफ अपेंडेजेस. त्याच्यानंतर हे हँड लिम्स म्हणजे मागचे पाय, आणि फोर लिम्स म्हणजे पुढचे पाय, हे नीट लक्षात द्यायचं. माऊथ म्हणजे तोंड, हे तुम्हाला माहिती आहे, पण त्याचे दिशा चुकलेली आहे, ते माऊथची डायरेक्शन कुठे पाहिजे ती आपल्याला इथे दाखवलेली आहे, ही नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे टिम्फॅनम त्याला पण काय म्हटलं आहे, टिम्फॅनम त्याला आपण काय म्हणतो, कर्णपटल. ते कर्णपटल इथे दाखवलेलं आहे, पहा इथे हा जो भाग दाखवलेला आहे तो कर्णपटलचा आहे. त्याच्यानंतर पुढे ट्रंक, ज्याला आपण काय म्हणतो, धड, ट्रंक म्हणजे धड. त्याच्यानंतर पुढे सॉफ्ट स्किन, एकदम सॉफ्ट अँड मॉइस्ट स्किन म्हणजे त्वचा, ओलसर अशी त्वचा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आता पुढच्या भागाकडे जातो आपण. पुढे जो भाग दिला आपल्याला त्याच्या पुढचा क्लास घेतो आहे आपण, तो क्लास आहे रेप्टिलिया. ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, सरीसृप प्राणी असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला सरीसृप प्राणी असे म्हणतात, रेप्टाईल्स. ह्या याच्यामध्ये काय म्हटलं पहा, अकॉर्डिंग टू दी कोर्स ऑफ ॲनिमल इव्होल्युशन, प्राण्यांची उत्क्रांती, म्हणजे उत्क्रांती क्रमानुसार या प्राण्यामध्ये दीज आर द फर्स्ट
टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स विथ द क्रिपिंग मोमेंट्स. याच्यामध्ये उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे जर विचार केला तर भूचर हे सरपटणारे पहिले प्राणी आहेत. ज्याला पण जमिनीवर वास्तव्य करणारे पहिले प्राणी कोणते, तर ते रेप्टाईल्स आहेत. ते उत्क्रांतीवादानुसार आपल्याला त्याला विचारात घेतात. दीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. हे कसे आहेत, शीत रक्ताचे प्राणी. त्यांना आपण काय म्हणतो, शीत रक्ताचे प्राणी असं म्हणतो. त्याला आपण पिकॅलोथर्म्स असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर पुढे दीज क्रीप्स ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. त्यांचं शरीर जे आहे ते त्यांना पेलवत नसल्यामुळे ते काय करतात, जमिनीवरती क्राउलिंग करतात, म्हणजे सरपटत जातात. त्यांचं शरीर त्यांना उचलत नाही. त्यांचे पाय कमकुवत असतात. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. त्यांची त्वचा कशी असते, ड्राय अँड स्केली असते, म्हणजे त्वचा ही शुष्क असून खवलेयुक्त असते. नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. मान कुठे असते, धड आणि शीर याच्यामध्ये काय असते, मान असते. त्याच्यानंतर पुढे एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट. त्याला बाह्य कर्ण नसतात, म्हणजे जसे आपल्याला बाह्य कर्ण आहे तसे बाह्य कर्ण नसतात. त्याच्यानंतर पुढे डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ द क्लॉज. त्यांच्या बोटांवरती काय असतात, बोटांना नखे असतात, म्हणजे अंगुलींना नखे असतात असं म्हटलं तरी चालेल. बोटांना नखे असतात. एक्झाम्पल दिले आहेत आपल्याला, टॉर्टॉईज, लिझार्ड अँड स्नेक. इथे आपल्याला टॉर्टॉईजचं उदाहरण दिलं आहे, लिझार्ड दिलं आहे, स्नेक दिलं आहे, मगर, सुसर हे त्याच्यामध्ये येतात. आता हे सगळे जे प्राणी आहेत, मगर आहे, सुसर आहे, सुसरीला त्याचं शरीराचं वजन पेलवत नाही आणि म्हणून ते सरपटत चालतात. तसं टॉर्टॉईज देखील आहे. अशी उदाहरणं आपण याच्यामध्ये पाहिलेली. इथे तो प्राणी दाखवलेला आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर पुढच्या भागडीत आपण क्लास एव्ज घेतो. आपण पुढच्या भागडीत आपण क्लास एव्ज, ज्याला आपण काय म्हणतो, पुढचा ज्याला आपण पक्षी वर्ग असं म्हणतो. पक्षी वर्ग अत्यंत महत्त्वपूर्ण. पुन्हा दीज आर व्हर्टिब्रेट्स कम्प्लिटली ॲडॉप्टेड फॉर द एरियल लाईफ. तिथे एरियल लाईफ म्हणजे हवेमध्ये संचार करण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे अनुकूलित असे बदल झालेले पाहायला मिळतात. दीज आर वॉर्म ब्लडेड. आता हे कसे येतं पहा, कोष्ण रक्ताचे प्राणी, ज्याला आपण उष्ण रक्ताचे प्राणी असे म्हणतो. उष्ण म्हणजे कोष्ण रक्ताचे प्राणी, ज्याला आपण होमिओथर्म्स असं म्हणतो. होमिओथर्म्स उष्ण रक्ताचे प्राणी. त्याच्या म्हणजे काय, त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. त्याला पण म्हणजेच उष्ण रक्ताचे प्राणी म्हणजे काय, त्यांच्या शरीराचे तापमान जे आहे ते काही करू ठेवतात, कॉन्स्टंट ठेवू शकतात. आपल्या शरीराचं तापमान आपण कॉन्स्टंट ठेवू शकत नाही, म्हणून आपल्याला काय म्हटलं आहे, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स म्हटलं आहे. कोल्ड ब्लडेड ॲनिमल जे असतात त्यांच्या शरीराचं तापमान जे आहे ते बाह्य पर्यावरणानुसार बदलतात. त्याला काय म्हणतात, शीत रक्ताचे प्राणी असं म्हणतात. त्याला कोल्ड ब्लडेड. परंतु इथे आपल्याला वॉर्म ब्लडेड दिलं की त्यांच्या शरीराचे तापमान ते काय करतात, कॉन्स्टंट ठेवतात, स्थिर ठेवतात. त्याच्यानंतर पुढे देअर बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज द एअर रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाईट. आता तिथे ज्यावेळी ते हवेत संचार करतात त्यावेळेला त्यांच्या शरीराला एकूण होणारा हवेचा होणारा प्रतिरोध जो आहे तो कमीत करण्यासाठी काय त्यांच्या शरीराची कशी मॉडिफिकेशन झालेली असते, तर शरीर जे आहे ते निमुळते झालेले असते. टू रेजिस्ट ड्युरिंग द फ्लाईट. तिथे हवेचा कमीत कमी विरोध व्हावा किंवा हवेचा कमीत कमी प्रतिरोध व्हावा यासाठी शरीर दोन्ही टोकांना असे निमुळते झालेले पाहायला मिळते. म्हणजे पुढचे टोक लहान असते, मधला भाग वगैरे असतो, पुन्हा पाठीमागचा भाग जो आहे तो कसा असतो, निमुळता असतो. स्पिंडल शेप म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर पुढे फोर लिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स. त्यांच्या पुढील पायांचे रूपांतर कशात झालेले असते, पंखांमध्ये झालेले असते. डिजिट्स आर कवर्ड विथ द स्केल्स अँड बिअर द क्लॉज. त्यांच्या इथे काय असतात, त्यांच्या अंगुलीवरती किंवा बोटांवरती काय असतात, खवले असतात आणि त्याचे शेंड्यांना काय असतात, नखे असतात. त्याच्यानंतर पुढे एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फिदर्स. त्यांच्या शरीर जे आहे, बाह्य कंकाल जे आहे ते कशाने आच्छादित असते, पिसांनी आच्छादित असते. त्याच्यानंतर पुढे नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. पुन्हा मागीलप्रमाणे जसं आपण कसं घेतलं आहे याच्यामध्ये रेप्टाईल्समध्ये जसं घेतलं ना तशाच पद्धतीचं आपल्याला इथे कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळतं. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक म्हणजे शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जॉज आर मॉडिफाईड इंटू बिग. इथे आता हे पुढचं वैशिष्ट्य आपल्याला बदललेलं पाहायला मिळते. त्यांचं जबडा जो आहे तो त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं, चोचीमध्ये झालेले असते. त्याच्यानंतर पुढे एक्झाम्पल्स दिलेत आपल्याला. एक्झाम्पल्स पिकॉक, पॅरोट, पिजन, डक, पेग्विन इत्यादी. ही सगळी तुम्हाला माहिती परिचयाची उदाहरणे आहेत. आता इथे याच्याबद्दल काही मला बोलण्याची अशी फारशी गरज भासत नाही, तुम्हाला ती सर्व लक्षणं त्याची माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे आता पुढच्या भागाकडे येतो मी. मॅमल्स किंवा मॅमेलिया, ज्याला आपण सस्तन प्राणी असं म्हणतो. सस्तन प्राणीमध्ये आता पुढचा भाग येतो आपण इथे अत्यंत महत्त्वपूर्ण भागाकडे आलो. सस्तन मॅमेलिया, ज्याला आपण सस्तन प्राणी असं म्हणतो.
त्या सस्तन प्राण्याचे वैशिष्ट्य काय दिलेत पहा. त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स इज टिपिकल कॅरेक्टर्स ऑफ मॅमेलिया, म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो मॅमेलिया असे म्हणतो, की ज्याच्यामध्ये ज्या प्राण्यांमध्ये मॅमरी ग्लँड्स असतात म्हणजे दुग्ध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात, असे प्राणी जे असतात त्या प्राण्यांना सस्तन प्राण्यामध्ये घेतले जाते. सस्तन या शब्दामध्ये फोड जर केली तर स आणि स्तन म्हणजे ज्याच्यामध्ये स्तन आहेत असे स्तनधारी प्राणी जे असतात त्याला आपण मॅमेल्स असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढे दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड, हे प्राणी कसे असतात पहा. वॉर्म ब्लडेड म्हणजे उष्ण रक्ताचे प्राणी असतात, उष्ण रक्ताचे प्राणी. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. त्यांच्या शरीराचे किती भाग पडलेत पहा. तर इथे आपल्याला 4 भाग पडलेले पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये पहिला भाग घेतला आपण हेड म्हणजे डोके, नेक म्हणजे मान, ट्रंक म्हणजे धड आणि टेल म्हणजे शेपटी, असे 4 भाग शरीराचे पडतात. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, जे बोटी जे असतात त्या बोटांना काय असतात, नखे असतात. त्याच्यानंतर पुढे क्लॉज और हूज, ज्याला आपण काय म्हणतो खूर. आता त्याच्यामध्ये इथे आपल्याला काय काय मिळालं पहा. त्याच्यामध्ये ते जे त्यांच्या जे काही उपांगी जे आहे त्या उपांगांना बोटे असतात. बोटांना म्हणजे अंगुली किंवा बोटे असे म्हणतो, ते बोटं जे आहेत त्या बोटांना नखे, नखूर किंवा खूर असे भाग पाहायला मिळतात. म्हणजे नेल्स म्हणजे नखे आणि क्लॉज म्हणजे नखूर आणि नंतर पुढे हूज म्हणजे खूर असे प्रकार पाहायला मिळतात. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स, त्यांचं शरीर जे आहे ते कसं असतं, केसांनी आच्छादित असतो. केसांनी किंवा फर आपल्याला इथे दिले. दुसरं पहा फरांनी आच्छादित असते. त्याच्यानंतर पुढे एक्झाम्पल्स दिले आहेत आपल्याला. एक्झाम्पल्स एलिफंट, ह्युमन, कांगारू, डॉल्फिन ETC. डॉल्फिन त्याच्यामध्ये आले पहा. इथे आपल्याला बॅट देखील दिलेले आहे म्हणजे ज्याला आपण वटवाघूळ असं म्हणतो, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे वटवाघूळ जे आहे ते पक्षी जरी असले, पक्षाप्रमाणे जरी असले तरी ते सस्तन प्राण्यामध्ये मोडते, कारण त्याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स कसे पाहायला मिळतात पहा. त्याच्यामध्ये पहिला भाग पाहायला मिळतो की त्याच्यामध्ये काय आहेत, त्याला उपांग आहेत. त्याच्यानंतर उपांगाप्रमाणे त्याच्या अंगावरती केस आहेत, त्याच्या मुखामध्ये दात असतात, जबडे असतात, अशी वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतर पुढे ते दुग्ध सरवणारा प्राणी असल्यामुळे त्याचा स्तनधारी प्राण्यामध्ये सस्तन प्राण्यामध्ये वाघळाचा समावेश होतो. आज इथे आपलं प्रकरण संपलेलं आहे. यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढचं प्रकरण पुढच्या व्हिडिओसाठी असेल. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. Bats have long been associated with black magic, darkness, and the underworld. So when a gargantuan specimen was reportedly captured by military personnel in the jungles of the Philippines, tales of its terror soon spread. Looking like something straight out of a vampire horror flick, the pictured animal is in all likelihood a reality and belongs to a group of megabats commonly known as flying foxes. As the name implies, their head resembles that of a fox, and the wingspan of certain species can reach almost 6 feet wide. There's nothing to fear though, as their diet is made up of simply nectar and fruit. In fact, their existence is a blessing, for they play an integral role in seed dispersal and pollination. The 2 species of bat found in the Philippines that can reach mega proportions is the giant golden-crowned flying fox and the Malaysian flying fox. Both face pressures from deforestation and poaching, and it is always a shame to see such magnificent animals propped up like this, because healthy and alive is when they truly shine. Once again, thanks for tuning in, and giddy up.